डेअरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. मराठा समाजाबद्दल तो त्यानं अपशब्द काढलेला आहे. अशा व्यक्तीला मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब अटक न करता त्याला सरकार पाठीशी घालते. त्याला 5:30 वाजता त्याचा वकील येऊन त्याला जामीन मिळून जातो. म्हणजे सरकार त्याच्यावर कडक कारवाई करायला अपयशी ठरले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार. आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही याचा जाब नक्की विचारणार. कारण आता एका गुन्ह्यात जरी त्याला अटकपूर्व जामीन अंतरिम जामीन मिळाला असला तरी नागपूरमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तो सुद्धा कोल्हापूर पोलिसांच्याकडे वर्ग झालेला आहे. त्यामुळे त्याच्यात अटक करू शकतोय. एका बाजूला प्रशांत पोलीस त्याला अटक करायला जातात आणि तो स्वतःचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करतो. हा काय प्रकार आहे. आणि व्हायरल करत असताना त्या नालायक माणसाची नैतिकता नाही आहे की शिवाजी महाराजांच्या बद्दल मी चुकीचं बोललो आणि माफी मागावी. म्हणजे हार घालतोय आणि मी रायगडवर एवढ्या वेळा तू रायगडवर गेला असतील त्याच्या पण 10 वेळेला आम्ही गेलेलो आहे. गड किल्ल्यावर आम्ही फिरतोय. तू काय सांगतोस तो आम्हाला की रायगडवर गेलो म्हणून. तुझी नैतिकता तुझा वाटली नाही की मी शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द काढला छत्रपती शिवरायांचा मी माफी मागावी त्या व्हिडिओमध्ये असं वाटलं नाही. इतका हा निगरगट्ट आणि नालायक माणूस आहे. त्यालाही सरकार पाठीशी घालते. हे दुर्दैव आहे. आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना पन्हाळ्यामध्ये अडवून याचा जाब नक्की विचारतो. माझी दिलीप दादांना विनंती आहे की इंद्रजित सावंत यांनी हा जर काय बनाव केला असता तर ते स्वतः त्यांचा मोबाईल द्यायला पोलिसांच्याकडे गेले नसते. फॉरेन्सिकच्या टीमला त्यांनी स्वतःच्या आवाजाचे सॅम्पल दिले नसते. ते खरे आहेत. त्यामुळं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिला आहात. आणि हा प्रशांत कोरटकर ज्याची बाजू ही लोक घेत आहेत तो मोबाईल स्विच ऑफ करून पळून गेला. याच्यावरून लक्षात आलं की पळणारा हा चोर असतो. ही साधी गोष्ट आहे. हे आमच्या मित्रांना समजायला पाहिजे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.